आज आपण मार्केट रिसर्च विषयी माहिती घेणार आहोत. फॅशन मार्केट रिसर्च मेकअप. फॅशन मार्केट रिसर्च हे माहितीच्या दोन स्रोतांनी बनलेले आहे, ज्याला प्राथमिक आणि दुय्यम संशोधन असे संबोधले जाते. माहिती प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही स्रोत वापरून तुम्ही तुमच्या लक्षित बाजाराबद्दल आणि त्याच्या विविध विभागांबद्दल अनेक महत्त्वाचे घटक ठरवू शकतात. यामध्ये समाविष्ट आहे एक, तुमच्या फॅशन कोनाड्यातील वार्षिक खर्च, खरेदी अनुभव, फ्रिक्वेन्सी तुलना इन स्टोअर विरुद्ध ऑनलाईन. तिसरं आहे विशिष्ट ब्रँड पोशाख श्रेणीचा वॉर्डर शेअर करणे. तुमच्या टार्गेट मार्केट, तुमचा ब्रँड कुठे आणि कसा शोधता, खरेदी ट्रिगर, खर्च अंदाज, विपणन चॅनल, उत्पादन विविधता, तुमच्या उत्पादने आणि ब्रँड किती मागणी आहे. सर्वात जास्त अंतर्दृष्टी मिळवण्यासाठी तुम्ही तुमचे फॅशन मार्केट संशोधन यशस्वी होण्यासाठी प्राथमिक आणि दुय्यम या दोन्ही स्रोतांचा समावेश करण्यासाठी योजना आखली पाहिजे. फॅशन उद्योगासाठी प्राथमिक संशोधन. प्राथमिक बाजार संशोधन म्हणजे प्रथमतः स्रोतांकडून गोळा केलेल्या अद्वितीय डेटाचा संदर्भ. प्राथमिक माहिती गोळा करणे अधिक श्रमकेंद्रीय असले तरी तुम्हाला तुमच्या विशिष्ट व्यवसाय आणि ग्राहक आधाराशी विशेषतः संबंधित असलेल्या डेटासह पुरस्कृत केले जाते. तुम्ही संकलित करतात आणि नंतर फायदा उठवतात त्या डेटाच्या बाबतीत हे तुम्हाला नियंत्रणात ठेवते. फॅशन मार्केट संशोधनासाठी प्राथमिक माहिती सर्वात मौल्यवान स्रोत आहे. विद्यमान किंवा संभाव्य ग्राहकांबद्दल ऑनलाईन सर्वेक्षण साधने म्हणजेच त्याच्या लक्षित बाजारपेठेतील त्यांनी अद्याप त्यांच्याकडून खरेदी केलेली नाही. फोन, वैयक्तिक आणि मॉल इंटरफेस मुलाखती, फोकस गट, एकाकडून एक मुलाखतीच्या विरुद्ध फोकस गट सहभागीमध्ये संयत चर्चा करण्यास अनुमती देतात. हे गटाला कल्पना सामायिक करण्याची आणि एखाद्या विषयावर किंवा ट्रेंडवर चर्चा करण्यासाठी संधी प्रदान करतात. ते विशेषतः फॅशन मार्केट आयोजित करताना उपयुक्त आहे. फील्ड रिसर्च म्हणजेच क्षेत्र संशोधन. हे विक्रेत्यांना नैसर्गिक वातावरणात ग्राहक कसे वागतात त्यांचे निरीक्षण करण्याची आणि समजून घेण्याची संधी देते. जेव्हा फॅशन मार्केट रिसर्चचा विचार केला जातो तेव्हा फील्ड रिसर्च ग्राहक कसे ब्राउझ करतात आणि खरेदी करतात त्याबद्दल मौल्यवान माहिती प्रदान करतात. स्टोअरमध्ये नैसर्गिक निरीक्षणाद्वारे आणि ऑनलाईन म्हणजे सत्र रिपेद्वारे केली जाते. वापरकर्ता चाचणी म्हणजे युजर्स टेस्टिंग अनेक नवीन डिझाईन संकल्पनांची चाचणी घेण्यासाठी वापरली जाते. वापरकर्ता चाचणी ग्राहकाची आवड आणि स्वागत मोजते. हे स्टोअरमधील खरेदी अनुभव आणि फॅशन वेबसाईटमधील बदल तपासण्यासाठी देखील वापरले जाते. सेकंडरी रिसर्च फॉर द फॅशन इंडस्ट्री म्हणजे फॅशन उद्योगासाठी दुय्यम संशोधन. दुय्यम संशोधन विद्यमान प्रकाशित स्रोतांकडून डेटा सोर्सिंग करून केले जाते. म्हणजेच डेटा जो तुम्हाला स्वतःला एकत्र करण्याची आवश्यकता नाही कारण ते आधी आयोजित केले गेले आहे. त्यानंतर तुम्ही विश्लेषणासाठी तयार करण्यासाठी दुय्यम डेटाचे विश्लेषण करून ते व्यवस्थापित केले जाते. मजबूत विश्लेषणामध्ये दुय्यम संशोधनाची एकमेकांशी त्यांच्या प्राथमिक स्रोत समकक्षांसह तुलना करणे समाविष्ट आहे. फॅशन उद्योगासाठी दुय्यम माहितीच्या चांगल्या स्रोतांमध्ये
पुढील गोष्टी समाविष्ट आहेत. 1. बाजार आणि उद्योग संशोधन अहवाल आणि श्वेतपत्रिका. 2. फॅशन उद्योग वेबसाईट. 3. SEO कीवर्ड आणि ट्रेड संशोधन, सरकारची आकडेवारी. आणि 5. तुमच्या स्पर्धकांच्या वेबसाईट्स आणि इतर डिजिटल गुणधर्म जे की ॲप्स, मोबाईल साइट्स आणि जाहिराती इत्यादी. 5 सक्सेस टिप्स फॉर मार्केट रिसर्च सर्वेज. म्हणजेच मार्केट रिसर्च सर्वेसाठी 5 यशस्वी टिप्स. 1. तुमचे विपणन आव्हान परिभाषित करा. चांगली मार्केट रिसर्च पॉल डिझाईन करण्याची पहिली पायरी म्हणजे तुमची गरज परिभाषित करणे. 2. तुमचे सर्वेक्षण प्रश्न काळजीपूर्वक तयार करा. 3. तुमचे संशोधन सर्वेक्षण योग्य प्रेक्षकाला वितरित करा. 4. तुमच्या नवीन बाजारात संशोधन डेटाचे पुनरावलोकन करा. आणि 5. डेटा चालित विपणन निर्णय घ्या.